सर्वांना सर्वप्रथम जागतिक कॅन्सर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। पत्रकार बंधू, आमचे पेशंट्स, त्यांचे नातेवाईक, आमचा स्टाफ या सर्वांना जागतिक कॅन्सर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण कोणताही दिवस एक दिवस साजरा करत असतो, त्याचं काहीतरी महत्त्व असतं। त्या महत्त्वाचं मेन कारण म्हणजे ज्या आपण त्या गोष्टी करत असतो त्यासाठी लागणाऱ्या लोकांचा एकमेकांना केलेली मदत, त्यासाठी एकमेकांबद्दलची आभाराची भावना ही अत्यंत महत्त्वाची असते। जसं की 3 वर्षापूर्वी आज मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट याला जवळपास 3 वर्ष पूर्ण होत आहेत। आम्ही ज्या प्रकारे आम्ही चौघजणांनी मिळून डॉक्टर तुषार मुळे सर, डॉक्टर वरुण नागोरे सर, डॉक्टर ओम मुंडे सर, आम्ही चौघांनी मिळून 3 वर्षापूर्वी स्वप्न बघितलं होतं की जसं आम्ही शिकण्यासाठी बाहेर असताना तिथे नवनवीन सेवा सुविधा उपलब्ध असताना, म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद सारख्या ठिकाणी चांगल्या फॅसिलिटीज पेशंट्सला आम्ही तेव्हा तिथल्या सोयी सुविधा पुरवायचे होते। आम्ही सर्व आपल्या मराठवाड्यातले असल्यामुळे आम्ही स्पेशली त्याचा अभाव आपल्या ठिकाणी बघितला। एकाच गोष्टीसाठी वारंवार ट्रीटमेंटमध्ये लांब होत जाणे व त्यामुळे कॅन्सर वाढणे। कॅन्सरमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे वेळ। पेशंटचं डायग्नोसिस होऊन कॅन्सर तज्ञांकडे येणे, त्यावर निदान होऊन लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू होणे, ही वेळ कमी करण्यासाठी आणि पेशंट लोकांचा, नातेवाईक लोकांचा त्रास कमी होण्यासाठी इथून दरवेळेस मुंबईला जाऊन तिथला त्रास टाळण्यासाठी आम्ही चौघांनी स्वप्न बघितलं होतं। आणि आज आम्हाला आमदाच या ठिकाणी पेशंटच्या रूपाने सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही 3 वर्ष याला पूर्ण करू शकलेलो आहोत। याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो। सर्वात महत्त्वाचे भाग म्हणजे पेशंट्सला बोलवून त्यांचे मनोगत व्यक्त करून आम्ही या ठिकाणी हे सर्वांना सांगू इच्छितो, दाखवू इच्छितो की आमचे चांगले झालेले पेशंट्स बघून आमचाही आत्मविश्वास वाढतो। ती आमच्यासाठी सर्वात मोठी पोचपावती असते की बाबा आपला पेशंटने भरपूर दिवस चांगल्या प्रकारे काढलेले आहेत। ज्या प्रकारे उदाहरण आहे तिथे आमच्या सर्व चौघजणांच्या पेशंटचे, त्यांच्यामुळे आमच्यामध्ये आमचाही कॉन्फिडन्स वाढतो। पेशंट्स जेव्हा त्यांच्या आसपास समाजात वावरतात तेव्हा तेही एकमेकाला सांगतात, त्यांना बघून इतर पेशंटची सहानुभूती, हिंमत, ट्रीटमेंट घेण्याची भावना वाढते आणि तेच याच्यामध्ये सर्वात जास्त आवश्यक असते। आपण कोणतीही गोष्ट लपून ठेवून थोडी ती गोष्ट कधी बरी होणार आहे। म्हणूनच आम्ही आमच्या हॉस्पिटलला अगदी मराठवाडा कॅन्सर नाव दिलेलं आहे। सुरुवातीला बऱ्याचपैकी लोक घाबरायचे, कॅन्सर नाव ऐकून काही कळेल का, काही होईल का, पण आपण किती दिवस कोणती गोष्ट कधीपासून कोणापासून लपून ठेवणार आहे। त्यामुळे आजकाल पेशंट्स मध्ये जसं 1970-80 मध्ये टीबी होता तसं आजकाल याला कॅन्सरला फार हलक्या म्हणजे अगदी लढवया भूमिकेत सर्व त्याला घेतात आणि त्याच्याशी सामना करतात। त्यामुळे चांगले रिझल्ट या ठिकाणी सर्वांना भेटण्यास मदत होते। जितक्या लवकर पेशंट कॅन्सर तज्ञांकडे येईल तितक्या लवकर डायग्नोसिस होईल आणि तितक्या लवकर त्याला जास्त आयुष्य भेटण्यास मदत होईल। या व्यतिरिक्त हॉस्पिटलमध्ये अद्ययावत उपकरणांपैकी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, पेशंटचे इन्फेक्शन वगैरे कमी होण्यासाठी आवश्यक असणारे कॅन्सर डेडिकेटेड अॅनास्थेटिक, त्यांना आम्ही ऑन्को अॅनास्थेटिक असे म्हणतो, ऑन्को इंटेन्सिव्हिस्ट आणि फक्त कॅन्सरमध्ये पारंगत आणि निपुण असलेला स्टाफ RMOs हे आमच्याकडे उपलब्ध आहेत। जेणेकरून कुठल्याही वेळेस 24 तासापैकी काही जरी इमर्जन्सी किंवा काही उद्भवली तर आमच्याही व्यतिरिक्त आम्ही ऑपरेशन मध्ये असताना किंवा इतर वेळेसही योग्य प्रकारे ट्रीटमेंट होऊन पेशंटला मदत करण्यात येते। केस गळती हा महिलांसाठी अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असा भाग असल्यामुळे केस गळती होऊ नये किंवा केस गळती होणे हे कमी व्हावे 70 ते 80%। त्यामुळे एकमेव उपलब्ध असलेलं असं उपकरण ज्याला की पॅक्समन स्काल्प कूलिंग डिव्हाइस आम्ही असं म्हणतो ते आपल्या इथे उपलब्ध आहे, जे की मराठवाड्यात कुठेही उपलब्ध नाही। त्याचा मेन फायदा हा ट्रीटमेंट घेण्यासाठी, पेशंट महिला मंडळांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांनी मॅक्झिमम ट्रीटमेंट पूर्ण करून कॅन्सरवर मात करण्यासाठी हे आपण या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे। आपल्या सर्वांची याच प्रकारे आज सर्व पेशंट दुरून लांबून पेशंट्स असताना त्यांचे स्वतःचे काम सोडून सर्व या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि असाच या ठिकाणी कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मी डॉक्टर ओम सर